तर हे स्वामी समर्थ अक्कलकोटमधलं एक बाळप्पा यांचं मंदिर आहे. स्वामी समर्थ इथे आलेले अक्कलकोटमध्ये, तेव्हा पहिला इथे त्यांनी पहिलं स्थान आपलं त्यांचं खंडोबा मंदिर होतं. सोळाप्पा महाराज यांचं घर. वापरलेले मूळ खडा ज्यावेळी स्वामी पालखी बसायचं असतं ना, त्यावेळेस स्वामी ती पादुका वापरलेले, स्वामींनी वापरलेला दंड आहे. अंगाची जी होणार नाही. तर मंडळी, आता आपण दुपारी अन्न छत्रामध्ये आपला महाप्रसाद जेवल्यावर रूमवर जाऊन थोडासा आराम केला. तर आता आम्ही चाललो आहे, इथे आजूबाजूची छोटी छोटी जी मंदिरं आहेत ती बघायला चाललो आहे. मग तुम्ही पण बघा आमच्यावर, हे बघा. तर आपलं स्वामींचं दर्शन झालंच, बाजूला छोटी छोटी मंदिर आहे, जसं समाधी मठ वगैरे. आणि हे कोणतं मंदिर आहे? तुळजाभवानी मंदिर आहे. तर ती मंदिर आम्ही बघायला आलो आहे. तर बघा तुम्ही पण ह्या व्हिडिओमध्ये आजूबाजूची छोटी छोटी मंदिरं आहेत. तर तुम्ही इकडे आला तर तुम्ही नक्की तिथपर्यंत बघू शकता. चला जाऊया मंदिरांचे दर्शन घ्यायला. तर आम्ही इथे आता समोर आलो आहे, तुळजाभवानी माता मंदिर बघा. तर हे बघू शकता, इथे तुळजाभवानी माता मंदिर आहे. सुंदर अशी तुळस, तुळजाभवानी माता मंदिर. समोर गाड्यांची पार्किंग आहे. नवीनच बांधलं वाटतं मंदिर. चला. हा देऊया देऊया. सुंदर असं मंदिर आहे, तुळजाभवानी माता मंदिर अक्कलकोटमध्येच. हे अशी छोटी छोटी मंदिर आहेत, आयडिया नाही आहे. मंदिर खूप छान आहे. ह्या साईडने पूर्ण कोरीव काम आहे. छान मंदिर बांधलं, खूप छान मंदिर आहे. तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं इथे पण आम्हाला अक्कलकोटमध्ये. तर ते समोर तुम्ही बघू शकता, आणि ते बघा इथे भक्त निवास आहे. ह्या साईडला लहान मुलांसाठी गार्डन आहे, पार्किंग. तर आम्ही आता इथून रिक्षा केली आहे अक्कलकोटवर, म्हणजे आजूबाजूची छोटी छोटी मंदिर आहेत ती फिरायला. तर हे स्वामी समर्थ अक्कलकोटमधलं एक बाळप्पा यांचं मंदिर आहे, बाळप्पा महाराज मठ. बाळप्पा महाराज मठ. ओके, असं आहे का? माहीत नाही. सच्चिदानंद परम सद्गुरू. खूप छान असा बाळप्पा यांचा मठ आहे ना. स्वामींचे शिष्य बाळप्पा त्यांच्या स्वामींचे शिष्य.
या साईडला भजन कीर्तन चालू आहे. खूप छान असं मंदिर आहे. हां काय हां ते बाळाप्पांचं घर, हे बाळाप्पांचं घर आहे. स्वामी समर्थ मूळ फोटो. राम मंदिर आहे. ते बघ तिकडे अम्मा अम्मा. राम प्रसन्न मंदिर. श्री गुरु मंदिरात काय पाहिलं. म्हणजे हे व्हाईट व्हाईट जे लाद्यांना कलर केलंय ना तिथे स्वामी समर्थांचे फुटप्रिंट आहे. चला आता पुढचं मंदिर. हे चोळप्पा महाराजांचा मंदिर आहे आणि स्वामींची समाधी आहे. तर तिथे आपण आलो आहे. ही छोटी छोटी मंदिरं आहेत ती बघायला. चोळप्पा महाराजांचा वाडा. हे बाबूसाहेब होय. जिथे स्वामी राहिले इथे स्वामी राहायचे. चोळप्पा महाराज. हे चोळप्पा महाराजा वाड्यामध्ये ते स्वामी स्वतः राहायचे. तिथे स्वामी राहायचे. चोळप्पा महाराजांचं घर. हे आहे माहिती आहे? काय हे विहीर आहे. या विहिरीचं पाणी नव्हतं. स्वामी आल्यावर ते पाणी आलं त्यांच्या विहिरीला. ओके. चोळप्पा महाराजांचं हे स्वामी समर्थ वापरलेले मूळ खडा व पादुका आतील बाजूस ठेवल्या आहेत. वापरलेले मूळ खडा बरोबर ज्यावेळी स्वामी पालखी बसायची असते ना त्यावेळेस स्वामी ती पादुका वापरलेले. स्वामींनी वापरलेला दंड आहे. अंगाची जी रीड बघितला तुम्ही पालखी पकडून ते पाणी होतं. हां स्वामींनी उठून गेल्याच्या कुठेला नाशिकचं पाडलं गेलं. संपूर्ण चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. वाड्यामध्ये स्वामी ठिकाण आहे. करू नको रे. हां स्वामींनी चोळप्पा महाराजांना ते पादुका. एकोणी 1857 सालात ते मूळ पादुका दर्शनाकरिता ठेवण्यात आले आहेत. वरच्या मजल्यावर स्वामी समर्थ प्रथमच चोळप्पा महाराजांच्या लिहिलेल्या पादुका श्री सुधाकर रामचंद्र पुजारी यांच्या घरी आहेत.
भरपूर आहेत पादुका. घे थोडंसं घे. हे आहे का? तसं घे. हे आपण घे. पहिला होणार नाही. पादुकांमध्ये हे फोटो काढून घ्या की. हं? फोटो काढून घ्या. इथे राहता का? हा. तर या पादुका आहेत त्या स्वामी समर्थांनी दिलेल्या. श्री स्वामी समर्थ यांनी पट्टशिष्ट सोळप्पा महाजन 1857 साली दिलेल्या मूळ पादुका. स्वामी समर्थांची समाधी. तर आता आपण आलो आहे खंडोबा मंदिरात. जेव्हा आपले स्वामी समर्थ इथे आलेले अक्कलकोटमध्ये तेव्हा पहिला इथे त्यांनी पहिलं स्थान आपलं त्यांचं खंडोबा मंदिर होतं. श्री खंडोबा मंदिर स्वामी समर्थाचे आगमन स्थान आहे. श्री स्वामी आगमन झाले ते अश्विन शुद्ध पंचमी, ललित पंचमी या नवरात्र काळात स्वामी समर्थांनी प्रथम काही काळा मंदिरात वास्तव्य केल्याने त्यास प्रथम स्थान व महत्त्वाचे स्थान दिले आहे. तेव्हा स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा पहिलं आगमन इथे झालं आहे खंडोबा मंदिरात. पहिलं आगमन इथे झालं ना अक्कलकोटमध्ये असताना. याच्याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. स्वामी समर्थांच्या आगमन स्थान. तर मंडळी आपण दुपारी जी मंदिरं बघायला संध्याकाळी 6 वाजता जो मंदिरांनी बघायला निघालेलो ती सर्व मंदिरं बघून झाली. असं की खंडोबा मंदिर, परत समाधीचं मंदिर, छोटी छोटी जी मंदिरं होती आजूबाजूला अक्कलकोटमध्ये ती सर्व आपण बघितली. एक ऑटो केली आणि ऑटो बुक करून मग सर्व मंदिरं फिरलो. ते एवढी आयडिया नाही आहे की कुठे कुठे मंदिरं आहेत. तर ती मंदिरं बघून झाली आहेत. जेवढी जमली तेवढी शूट केली. म्हणजे तिथे आपल्या स्वामी समर्थ आपले तिथे गेलेले अशी त्या तिथे ती मंदिरं उभी केलेली आहेत. तर सर्व झाल्यावर थोडं आम्ही मंदिरात जाऊन जे आपले घरचे परिवारासाठी मित्रमंडळांसाठी प्रसादी घेतलेली आहे. तर ती प्रसादी पण आहे बघा. आणि प्रसादी घेऊन झाली आणि आता आम्ही इथे आलो एक हॉटेलमध्ये जेवायला. तर श्री समर्थ कृपा रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही जेवायला आलो आहे. तर विशांग लागली भूक. तर बोलू आता वाजले 8:30. तर मग जेवूया आणि नंतरच रूमवर जाऊया. चला. तर अक्कलकोटला फर्स्ट टाईम आलो. मस्त एक्सपिरियन्स झाला आणि छान दर्शन झालं स्वामींचं आणि आजूबाजूच्या छोट्या मंदिरांचं पण मस्त दर्शन झालं. तुम्ही कधी यायचा तुम्हाला योग आला तर तुम्ही नक्की या. क्रिशांगने इकडे पनीर मसाला घेतला आहे, चपाती, पापड.
तर मंडळी आपण जेवून वगैरे आलो घरी, आपल्या जिथे आपण रूम बुक केला तिथे आलो आहे रूमवर. तर आज आपलं चांगला मस्त दिवस गेला. स्वामी समर्थांचं दर्शन वगैरे झालं. मस्त तिची जी छोटी छोटी ती देवस्थानं होती आजूबाजूची, अक्कलकोटची, स्वामी समर्थांची, ती पण आपण बघितली. प्रसादी घेतली आपल्या फॅमिलीसाठी. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की तर कमेंट करून सांगा. आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला असं सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील. जसा टाईम भेटतो जसं आपल्याला वेळ भेटतो तसं आपण व्हिडिओ बनवत असतो. तर सर्व जीवनाच्या सगळ्या गोष्टी, आपला संसार सांभाळून, काम ऑफिसचं काम सांभाळून. तर चला आता उद्याचा प्लॅन कसा काय असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच. तर तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि उद्या क्रिशांकचा बड्डे आहे 10 ऑगस्टला. तर 10 ऑगस्ट 6 इयर्सचा कम्प्लीट आहे ना क्रिशांक. तर उद्या क्रिशांकला आम्ही परत एकदा मंदिरात घेऊन स्वामींचे दर्शन करून आणणार आहे. चला बाय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये.